वेलकम टू रेडियंट अकॅडमी। मी अश्विनी माकडे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे रेडियंट अकॅडमीच्या या चॅनलवरती। आजचा जो टॉपिक आहे तो आहे मिक्सचर अँड ॲलिगेशनचा पार्ट 2। ठीक आहे, तर आज आपण पार्ट 2 मध्ये थोडे न्यू क्वेश्चन्स मिक्सचर अँड ॲलिगेशनचे आपण सॉल्व करू। आता हा फर्स्ट क्वेश्चन आहे, अ जार फुल ऑफ विस्की कंटेन 50% अल्कोहोल। एक जार आहे त्याच्यामध्ये 50% विस्की आहे, त्याच्यामध्ये 50% अल्कोहोल आहे। अ पार्ट ऑफ दिस विस्की इज रिप्लेस बाय अनदर कंटेनिंग 24%। त्याच्यामधलं काय रिप्लेस होत आहे? त्या विस्की मधला काही पार्ट 24% अल्कोहोलनी रिप्लेस होत आहे, ते घेऊ आपण 20। आणि नंतर काय म्हटलंय, द पर्सेंटेज ऑफ अल्कोहोल वॉज फाउंड टू बी 36%। टोटल लास्ट मिक्सचर मध्ये अल्कोहोल किती आहे? 30। आपण ॲलिगेशनच्याच मेथडनी सॉल्व करू। 3 - 36 दॅट इज 14, 36 - 24 दॅट इज 12, 7 आणि ठीक आहे। मग आता आपल्याला क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय की रिप्लेस वाला पार्ट विस्की रिप्लेस वाला पार्ट म्हणजेच हा, तो 7/30। तर इथे करेक्शन 7/13 म्हणजेच थर्ड ऑप्शन। नेक्स्ट, त्यानंतर म्हटलंय 1 kg ऑफ फ्लोर कंटेन व्हीट फ्लोर अँड राईस फ्लोर। आता टोटल 1 kg फ्लोर आहे, ज्याच्यामध्ये व्हीट आणि राईस फ्लोअरचं मिक्सचर आहे। तर त्याचा रेशो किती आहे? 7:3। मग हाऊ मच मोर राईस फ्लोअर इज टू बी ॲडेड। याच्यामध्ये आपण किती राईस फ्लोअर ॲड केला, ज्याने की राईस फ्लोअर आणि व्हीट फ्लोअर किती राहणार? 7:5। तर सर्वात पहिले जे ऑप्शन्स आहे आपल्याला ग्राम मध्ये दिलेले आहे, मग याला सुद्धा आपण ग्राम मध्ये करून टाकू। ठीक आहे ना। 1 kg मीन्स 1000, तो इथे येणार 700 आणि इकडे येणार 300, कारण 7 + 3 10 युनिटची व्हॅल्यू किती दिलेली आहे? टोटल 1000। सो 1 युनिटची किती आहे? 100। सो 100, तर 7 युनिटची 700 आणि 3 युनिटची 300। ठीक आहे। मग त्यांनी म्हटलं आहे की हे व्हीट आहे आणि हे राईस आहे। मग आपल्याला ॲड काय करायचं आहे? हाऊ मच मोर राईस मध्ये राईस ॲड झालं, ॲड झाल्यानंतर त्याचा रेशो काय येतो? 7:7 1 जा, सो 5 × 100 500 आणि 3 इकडे गेल्यानंतर काय होणार? मायनस, म्हणजेच किती येणार इथे? 200। ऑप्शन नंबर 4। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, त्यांनी काय गिवन आहे? 212 इज डिवाइडेड into 2 parts in such a way that 1/4 of the first and 2/9 of the second part are in the ratio। आता 2 1 2 हे टोटल आहे। पहिला पार्ट जर आपण x घेतला तर दूसरा 212 मायनस x हा दूसरा पार्ट आहे। तर याचा किती पार्ट केला त्यांनी? 1/4। तर याचा किती पार्ट केला त्यांनी? 2/9। असं केल्यानंतर त्यांचा रेशो किती येतो? 13:12। ठीक आहे। तर मग आपण काय करू? हा 9 ला वरती घेऊन जाऊ। 9x/4 2 जा 8, 212 मायनस x इक्वल्स टू 13/12। 4 2 जा 4 3, याला क्रॉस करा, 9 3 जा 27x इक्वल्स टू 13 2 जा 26 × 212 मायनस 26। ठीक आहे, असं येणार क्रॉस केल्यानंतर।
त्याला क्रॉस करू. त्यानंतर ही व्हॅल्यू इकडे येणार, म्हणजे इकडे किती येणार 53 आणि हे 226 इंटू 12. ठीक आहे. मग 3च्या टेबलमध्ये लास्टमध्ये 2 केव्हा येते 4. ठीक आहे. 26 इंटू 4 10, म्हणजे हे झाला फर्स्ट पार्ट. सो 212 मधून 104 काय करू आपण मायनस येणार 108. सो इथे लास्ट ऑप्शन 8 करू. ठीक आहे. नेक्स्ट 108. Next question. A tank contain 80 liter of oil. From this container, 8 liter of oil was taken out and replaced by water. This process was repeated further 2 times. Further 2 times आहे. further सोबत जेव्हा times यूज होते तेव्हा काय होते 1 प्लस करायचं नेहमी. 2 म्हटलं तर 3 घ्यायचं, 3 म्हटलं तर 4 टाइम्स. ओके. तर पहा एक जार आहे, त्या जारमध्ये 80 लिटरचं ऑइल आहे. यामधलं 8 लिटरचं ऑइल काढत आहे आणि 8 लिटरचं वॉटर टाकत आहे. ही प्रोसिजर त्यांनी किती टाइम्स केली 3 टाइम्स, कारण फर्दर 2 टाइम्स म्हणत आहे. ठीक आहे. तर याचा एक फॉर्म्युला आहे टोटल इन ब्रॅकेट 1 मायनस टोटलमधून रिप्लेस किती करत आहे तो पार्ट आणि क्यूब. क्यूब म्हणजेच किती टाइम्स. ओके. 10चा राईट 9/10 होल क्यूब. सो 80 इंटू 9 क्यूब इज 729/0 गेट कॅन्सल. 2 डिजिट सोडून पॉईंट लावू आपण. मग लास्ट बघा 8 9 जा 72 युनिट डिजिट वरून आपण ऑप्शन चेक करू शकतो. लास्ट मध्ये 2 येणार, तर 2 येणारा ऑप्शन बघा कुठे आहे 4th ऑप्शन. दॅट्स इट. नेक्स्ट कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऑफ ॲपल कॉस्टिंग 10 per kg दॅट वुड बी मिक्स विथ 50 kg ऑफ ऑरेंजेस कॉस्टिंग 15. आता बघा हा क्वेश्चन फर्स्ट टाईप सारखाच आहे. त्यांनी काय म्हटलंय कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऑफ ॲपल. 10 per kg वाले काही ॲपल्स घेतले ते माहिती नाही आपल्याला, हे मिक्स केले 50 kg ऑफ ॲपल, ते काय पर kg ला होते 15. त्यानंतर टोटल मिक्सचर किती आहे 12. मग आपण याला सॉल्व काय करतो 15 मायनस 12 दॅट इज 3. सो 12 मायनस 10 दॅट इज 2. राईट. मग आता ज्याची व्हॅल्यू दिलेली आहे त्याच्याच खाली त्याची व्हॅल्यू पुट करू आपण. किती आहे 50. 2 ला याने डिवाइड करा किती येणार. सो इथे सुद्धा 25 3 जा 70 75 kg. नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन इजी है. कैलकुलेट द रेशो इन विच शॉपकीपर 10 20 60 that is 4 that is 6 2 2. त्याच्यामधून हे मायनस केलं तर किती येणार 4 minus 10 that is 6. So final ratio is 2:3. Third option. Next question. Next question बघा काय given आहे. In a science class there are 400 students, right? So average of females 10 year, average of males 11. Okay. तर ते टोटल स्टुडंट्सचं काम नाही आहे सध्या, आपण त्याला नंतर बघू. मेलचा ॲव्हरेज किती आहे 11, फिमेलचा किती आहे 10 आणि जो टोटल ॲव्हरेज आहे तो किती आहे यांचा 10 year 9 month. तर त्याला 10 year 9 monthला सुद्धा आपण इयरमध्ये कन्वर्ट करून घेऊ. 3 जा 9 3 4 जा दॅट इज 43 बाय. मग याला एलिगेशननी सॉल्व करू आपण. 11 मायनस दिस दॅट इज 1/4. 43/4 मायनस दिस दॅट इज by 4. So 4 4 get cancel. Final ratio काय आला 1:3.
मग आता आपल्याला त्यांनी म्हटलं आहे फाइंड द नंबर ऑफ फिमेल्स. फिमेल्स टोटल किती होते 400. 400 मधून आपल्याला फिमेल्स काढायचा आहे. फिमेल्सचा रेशो काय आहे हा 1/4. 4 1 जा म्हणजेच आन्सर किती येणार 100. सो नंबर ऑफ फिमेल्स किती आहे मग 100. नेक्स्ट अ ग्रॉसर डिसाइडेड टू मिक्स. हा जो क्वेश्चन आहे सेम तसाच आहे. हा होमवर्क घ्या. त्यानंतर हा सुद्धा सेम फर्स्ट टाईपचाच क्वेश्चन आहे. त्यानंतर हा सुद्धा फर्स्ट टाईपचाच क्वेश्चन आहे. तर तुम्ही एक काम करा, तिन्ही पण क्वेश्चन्स होमवर्क घ्या आणि आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये प्लीज सेंड करा. ओके, भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये न्यू टॉपिक घेऊन. थँक्यू.